Hello students, welcome back to the world of biology. Myself Sachin sir. We are discussing about the basic foundation. In the last video we studied about the characteristics of animals and now we are going to study the classification of animals. Basically, the animals are classified into two groups. We are going to study the classification of animals and here the animals are classified into two groups, that is the non-chordates and chordates. Animal classification मध्ये animalsचे आपण दोन ग्रुप्स दोन गट आपल्याला animalsचे पाडता येते. एक म्हणजे नॉन कॉर्डेट्स, याला मराठीमध्ये असमपृष्ठरज्जू प्राणी असं म्हणतात, आणि दुसरा म्हणजे कॉर्डेट्स म्हणजेच समपृष्ठरज्जू प्राणी. आता काय फरक आहे नेमकं नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स मध्ये? आपण नॉन कॉर्डेट एनिमल्सना अपृष्ठवंशीय प्राणी असेही म्हणू शकतो. अपृष्ठवंशीय प्राणी, ज्या प्राण्यांना पाठीचा कणा नाही, असे जे प्राणी आहेत ते नॉन कॉर्डेट्स म्हणजेच अपृष्ठवंशीय प्राणी. आणि कॉर्डेट्स मध्ये बरेचसे जे प्राणी आहेत ते पृष्ठवंशी आहेत, म्हणजे पाठीचा कणा असणारे. पाठीचा कणा असेल तर पृष्ठवंशीय. काही प्राणी असे आहेत की जे कॉर्डेट आहेत पण व्हर्टिब्रेट्स नाहीत. त्याचं एक्सप्लेनेशन मी नंतर देईन तुम्हाला. म्हणून एक सेंटेन्स असं सांगितलं जातं की ऑल कॉर्डेट्स आर नॉट व्हर्टिब्रेट्स बट ऑल व्हर्टिब्रेट्स आर कॉर्डेट्स. व्हर्टिब्रेट्स म्हणजे पृष्ठवंशीय, पाठीचा कणा असणारे. ऑल कॉर्डेट्स आर नॉट व्हर्टिब्रेट्स बट ऑल व्हर्टिब्रेट्स आर कॉर्डेट्स. काय सांगितलं मी? ऑल कॉर्डेट्स आर नॉट व्हर्टिब्रेट्स बट ऑल व्हर्टिब्रेट्स आर कॉर्डेट्स. म्हणजे काही कॉर्डेट एनिमल असे आहेत की जे व्हर्टिब्रेट नाहीत, कॉर्डेट आहेत पण व्हर्टिब्रेट नाहीत, म्हणजे त्यांच्यामध्ये पाठीचा कणा नसतो. मग आता पहिल्यांदा आपण नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स यामधला डिफरन्स बघू. नॉन कॉर्डेट्स ज्यांना मराठीमध्ये असमपृष्ठरज्जू प्राणी असं म्हटलं. मग काय आहे यांचं क्लासिफिकेशन? फर्स्ट, in case of non-chordates, notochord is absent. First characteristic is that notochord is absent. But in chordates, notochord is present. Notochord is present. पहिला characteristic here, notochord is absent, notochord is present. या एनिमल्स मध्ये नोटोकॉर्ड नाही. नोटोकॉर्ड म्हणजे पृष्ठरज्जू, पृष्ठरज्जू नाही, आणि यांच्यामध्ये मात्र पृष्ठरज्जू आहे. हिअर द नोटोकॉर्ड इज प्रेझेंट. मग पृष्ठरज्जू म्हणजे काय? नोटोकॉर्ड म्हणजे काय? इट इज नोटोकॉर्ड, इट इज a long flexible back supporting rod. Long flexible back supporting rod present during the embryonic condition. म्हणजे तो अडल्ट मध्ये नसतो, प्रौढवाढीच्या सजीवामध्ये हा नसतो, पण जेव्हा एम्ब्रियोनिक कंडिशन असते, भ्रूण अवस्था, गर्भ अवस्था, तेव्हा त्या गर्भ अवस्थेमध्ये त्या प्राण्याच्या शरीरात पाठीला आधार देणारा लॉंग फ्लेक्झिबल, लांब असा लवचिक, डेड आणि व्हॅक्युलेटेड सेल्स पासून तयार झालेला नोटोकॉर्ड असतो. डेड आणि व्हॅक्युलेटेड सेल्स पासून तयार झालेला, मृत आणि पोकळ पेशींपासून तयार झालेला पाठीला आधार देणारा बॅक सपोर्टिंग रॉड म्हणजेच नोटोकॉर्ड. दॅट नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन कॉर्डेट्स बट नोटोकॉर्ड इज ॲब्सेंट इन नॉन कॉर्डेट्स. एक एक्झाम्पल आपण घेऊ. समजा हा एक एम्ब्रिओ आहे. एम्ब्रिओ म्हणजे भ्रूण. कोणाचा भ्रूण आहे? हा फिशचा एम्ब्रिओ आहे, फिश, मासा. आणि या फिशच्या एम्ब्रिओ मध्ये अजून तो अडल्ट नाही, एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये, याच्यामध्ये जिकडे हेड असतं ना, ज्या बाजूला हेड आहे त्याला अँटीरियर साइड म्हणतात. दिस इज अँटीरियर साइड. ज्या बाजूला त्याचे टेल आहे ही साइड म्हणजे पोस्टीरियर साइड. पोस्टीरियर साइड. बॅक साइड जी असते, पाठीमागची बाजू,
पृष्ठबाजू, तर ही पृष्ठबाजू म्हणजे इथं वरती आहे. आपल्या शरीरामध्ये पृष्ठबाजू म्हणजे इकडे, माझी पाठ ज्या बाजूला तिकडे हे पृष्ठबाजू, आणि पुढं फ्रंट साइड, वेंट्रल साइड. तर हे जे बॅक साइड आहे ना, याला म्हणायचं डॉर्सल साइड, डॉर्सल साइड. आणि याच्या ऑपोजिट फ्रंट साइड, फ्रंट साइड पुढची बाजू म्हणजे वेंट्रल साइड, वेंट्रल साइड. तर आता बघा बरं इथं कोणत्या साइड्स आपण घेतल्या या एनिमल मध्ये. एंटीरियर साइड, जिकडे माउथ आहे ती साइड एंटीरियर साइड, जिकडे टेल आहे ती साइड पोस्टीरियर साइड, ज्या बाजूला बॅक पोर्शन आहे, बॅकबोन आहे, पाठीचा कणा आहे, ती बाजू म्हणजे डॉर्सल साइड असते. आणि फ्रंट साइड, शरीराच्या पुढची बाजू म्हणजे वेंट्रल साइड, वेंट्रल साइड. आता या एनिमल मध्ये डॉर्सल पोझिशन, डॉर्सल साइडला इथं टेल पासून हेड पर्यंत रन होणारा, शेपटीपासून डोक्यापर्यंत असणारा असा हा डेड आणि व्हॅक्युलेटेड सेल पासून तयार झालेला, डेड आणि व्हॅक्युलेटेड सेल यापासून तयार झालेला हा नोटोकॉर्ड, नोटोकॉर्ड या एनिमल मध्ये आहे एम्ब्रियोनिक कंडिशनला असतो. जर हा नोटोकॉर्ड असेल, नाव काय त्याचं, नोटोकॉर्ड म्हणजे पृष्ठरज्जू. कधी असतो, एम्ब्रियो मध्ये. जर हा नोटोकॉर्ड असेल तर ते एनिमल्स कॉर्डेट. जर नोटोकॉर्ड एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये नसेल, एम्ब्रियोज मध्ये नसेल, तर तो नॉन कॉर्डेट्स. मला वाटतं तुम्हाला लक्षात आलं असेल व्यवस्थितपणे. ज्या एनिमल्स मध्ये बॅक सपोर्ट करणारा, पाठीला आधार देणारा, लॉंग, फ्लेक्सिबल, डेड आणि व्हॅक्युलेटेड सेल्सनी फॉर्म झालेला नोटोकॉर्ड असतो, असे एनिमल्स कॉर्डेट्स. आणि ज्या एनिमल्स मध्ये डेड व्हॅक्युलेटेड सेल्सनी तयार झालेला नोटोकॉर्ड नाही, असे एनिमल्स नॉन कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स असे दोन ग्रुप आहेत, हे दोन गट आहेत. इन केस ऑफ नॉन कॉर्डेट्स, सेकंड डिफरन्स, त्या अगोदर अजून एक गोष्ट सांगेन मी तुम्हाला. बऱ्याचशा एनिमल्स मध्ये एम्ब्रियोनिक कंडिशनला नोटोकॉर्ड असतो, एम्ब्रियोज मध्ये नोटोकॉर्ड असतो. पण जेव्हा या प्राण्याचं रूपांतर अडल्ट मध्ये होतं, प्रौढ वाढीचा एनिमल तयार होतो, प्रौढ अडल्ट, हा एम्ब्रियो आहे, अजून त्याचा पूर्ण मासा तयार व्हायचा, फिश तयार व्हायचा. जेव्हा तयार होतो तेव्हा तिथं नोटोकॉर्ड असतो का अडल्ट मध्ये? नाही. अडल्ट बॉडी मध्ये नोटोकॉर्ड नष्ट होतो आणि त्या ठिकाणी तयार होतो व्हर्टिब्रल कॉलम. व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे पाठीचा कणा. ज्या एनिमल्स मध्ये व्हर्टिब्रल कॉलम आहे त्यांना आपण म्हणू व्हर्टिब्रेट्स. आणि ज्यांच्यामध्ये पाठीचा कणा नाही पण नोटोकॉर्ड असतो ते फक्त कॉर्डेट असतात, व्हर्टिब्रेट असतात. ज्यांच्यामध्ये व्हर्टिब्रेट पण, व्हर्टिब्रल कॉलम पण आहे आणि नोटोकॉर्ड सुद्धा एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये असतो, असे एनिमल्स म्हणजे कॉर्डेट्स ॲज वेल ॲज व्हर्टिब्रेट्स. फरक कळतोय का बघा. ज्या काही एनिमल असे असतात ज्यांच्यामध्ये फक्त नोटोकॉर्ड असतो एम्ब्रियोनिक कंडिशनला, अडल्ट मध्ये तो नष्ट होतो. नोटोकॉर्ड असतो एम्ब्रियोनिक कंडिशनला आणि अडल्ट मध्ये नष्ट होतो, असे जे एनिमल्स आहेत त्या एनिमल्सना आपण इनव्हर्टिब्रेट कॉर्डेट असं म्हणतो. त्यांचं नाव आहे इनव्हर्टिब्रेट कॉर्डेट्स. इनव्हर्टिब्रेट कॉर्डेट्स. There will be the notochord, there will be the notochord, but vertebral column is absent. Those are invertebrate chordates. असे दोन गट आहेत, एक युरोकॉर्डेटा आणि दुसरा सायक्लोस्टोमेटा. सॉरी, युरोकॉर्डेटा आणि सेफॅलोकॉर्डेटा असे दोन ग्रुप्स आहेत. युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा. ज्या एनिमल्स मध्ये नोटोकॉर्ड असतो मात्र व्हर्टिब्रल कॉलम नसतो, आणि ज्यांच्यामध्ये एम्ब्रियोनिक कंडिशनला नोटोकॉर्ड असतो आणि अडल्ट मध्ये
व्हर्टिब्रल कॉलम तयार होतो असे एनिमल्स असतात इन्व्हर्टिब्रेट्स, पृष्ठवंशीय प्राणी. डिटेल्स आपण नंतर घेऊ. आता बघा पहिला डिफरन्स आपण काय घेतलाय, इन नॉन कॉर्डेट्स नोटोकॉर्ड इज ॲब्सेंट, इन कॉर्डेट्स नोटोकॉर्ड इज प्रेझेंट. सेकंड डिफरन्स इज दॅट इन नॉन कॉर्डेट्स nerve cord is absent. Nerve cord, this nerve cord form the nervous system. Nerve cord form nervous system. Nerve cord हा nervous system तयार करतो. जर nerve cord असेल, if nerve cord is present, then the animal is correct. In these animals nerve cord is absent. एक तर nerve cord नाही अजिबात, nerve cord is absent. If present, it is